नमस्कार मैत्रिणींनो, किमया या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपले स्वागत करीत आहे. आता सुरू झाली आहे ती चैत्र नवरात्र. चैत्र नवरात्रीतील प्रत्येक दिवसाला वेगवेगळे महत्त्व आहे आणि त्यातीलच एक दिवस म्हणजे उद्याचा दिवस. उद्या लक्ष्मी पंचमी आहे आणि या दिवशी आपल्याला काही उपाय आणि काही सेवा या मात्र नक्की करायच्या आहे. लक्ष्मी मातेला जर प्रसन्न करून घ्यायचे असेल तर काही विशेष दिवशी लक्ष्मी मातेची सेवा केल्याने लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते. आपल्याला बऱ्याच संकटातून किंवा कर्जातून किंवा पैशाची आवक जर कमी झाली असेल किंवा थांबली असेल तर यासाठी आपल्याला आपल्या घरातील सुख समृद्धी मिळवण्यासाठी किंवा घरातील शांतता मिळवण्यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गुलाबजल किंवा गुलाबअत्तर टाकून त्या पाण्याने आंघोळ करायचे आहे. घर स्वच्छ करून घ्यायचे आहे आणि घरामध्येही आपल्याला गुलाबजल शिंपडायचे आहे. आपल्या उंबऱ्यावरतीही आपल्याला गुलाबजल शिंपडायचे आहे. आपल्या उंबऱ्याचे उद्या पूजन करून घ्यायचे आहे. हळदीचे लेपनही करायचे आहे. लक्ष्मी मातेला उंबरा स्वच्छ असणे किंवा मुख्य दरवाजा स्वच्छ असणे, घर पूर्ण स्वच्छ असणे ह्या गोष्टी खूप आवडतात. त्यामुळे आपला उंबरा दरवाजा हे नेहमी स्वच्छ ठेवावे. आपण जर गुरुवारी हळदीचे लेपन करत असो तर काही सणावाराच्या दिवशीही किंवा काही विशेष दिवशीही आपल्याला हळदीचे लेपन उंबऱ्यावरती करायचे आहे. त्यानंतर आपल्याला लक्ष्मी मातेला अभिषेक करून घ्यायचा आहे. अभिषेक करतानाही आपल्याला गुलाबजल, गंगाजल अशा आणि पंचामृत अशा पद्धतीने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे. आणि लक्ष्मी मातेला फुले, गजरा हे खूप प्रिय आहे. त्यामुळे आपल्याला मिळतील त्या प्रकारची फुले किंवा गजरा, जाई जुईचा असो किंवा गुलाबाचे फुल असो, अशा पद्धतीने मिळतील ते फुले लक्ष्मी मातेला अर्पण करायचे आहेत. धूप दीप लावून आपल्याला लक्ष्मी मातेची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याकडे जी माळ असेल, कमलगट्ट्याची असो किंवा स्फटिकाची असो, जी कोणती माळ असेल त्या माळेवरती आपल्याला लक्ष्मी मातेचा मंत्राचा जप करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा आपल्याला माळेवरती जप करून घ्यायचा आहे. मंत्र म्हणत असताना आपल्याला लक्ष्मी मातेला विनवणी करायची आहे की हे लक्ष्मी माते, की माझ्या घरामध्ये तू स्थायी रूपी वास कर. किंवा आपल्या काही अडचणी असतील, मुलांच्या शिक्षणातील असेल किंवा घरातील अडचणी असेल, त्या लक्ष्मी मातेला सांगायच्या आहे आणि मनापासून लक्ष्मी मातेला मातेचे दर्शन घ्यायचे आहे आणि आपल्या मनातील इच्छा लक्ष्मी मातेला सांगायची आहे. लक्ष्मी माता ही कोणालाही नाराज करत नाही, सर्वांच्या मनोकामना पूर्ण करते. त्यानंतर आपल्याला विष्णू सहस्रनाम म्हणायचे आहे किंवा जर आपल्याला म्हणणे शक्य नसेल तर आपण मोबाईलवरती लावून द्यायचे आहे. पण देवघरासमोर बसून ते शांत चित्तेत आपण मोबाईलवरती लावल्यानंतरही त्याबरोबर म्हणण्याचा प्रयत्न करायचा आहे किंवा ते शांत चित्तेने ऐकायचे आहे. उद्या कोणत्याही लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला लक्ष्मी मातेची ओटी भरायची आहे. खणा नारळाने अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला ओटी भरायची आहे. ब्लाऊज पीस असेल किंवा नारळ, ब्लाऊज पीस, नारळ, ओटीचं एक आपल्याला सामानाची पुडी मिळते, ती पुडी घ्यायची आहे. तांदूळ किंवा गहू, लवंग, विलायची, दक्षिणा, फुले किंवा गजरा अशा पद्धतीने आपल्याला घरातील वस्तू ही घ्यायच्या आहेत आणि आपल्याला लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये जाऊन मातेची ओटी मात्र नक्कीच भरायची आहे. उद्याच्याला लक्ष्मी पंचमी आहे, तसे शुद्ध पंचमी म्हणजे आपण आपल्या मुलांच्या जिभेवरती आपल्याला एक शब्द लिहायचा आहे. आईने किंवा वडिलांनी हा उपाय करायचा आहे. दर्भाच्या काडीने किंवा सोन्याच्या काडीने आपल्या मुलांच्या जिभेवरती मधाने एम हा शब्द लिहायचा आहे. त्यामुळे आपल्या मुलांची बुद्धी ही तल्लख होते आणि मुलं अभ्यासालाही लागतात. अशा प्रत्येक महिन्याच्या पंचमीला जर आपण उपाय केला तर खूप छान. पण काही विशिष्ट दिवशीही आपण हा उपाय, पंचमीच्या दिवशी हा उपाय केल्याने आपल्या मुलांमधील प्रगती होत जाते. त्यामुळे आपल्या मुलांसाठी आईने हा उपाय नक्कीच करायचा आहे आणि लक्ष्मी मातेचेही उपाय करायचे आहेत. त्यामुळे आपल्यावरती लक्ष्मी माता नक्कीच प्रसन्न होईल आणि भरभरून आपल्याला आशीर्वाद देईल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.